पैसे येण्यासाठी हे 3 मनी रूल्स नक्की फॉलो करा. मित्रांनो, आपण सगळे या जगात जवळजवळ एकाच अवस्थेत जन्माला येतो, नग्न, घाबरलेले आणि अज्ञानी. पण वयाच्या 35-40 वर्षापर्यंत सगळ्यांची परिस्थिती एकसारखी राहत नाही. कोणाच्या आयुष्यात पैशांची अजिबात कमतरता नसते, तर कोणीतरी कर्ज, EMI आणि क्रेडिट कार्डच्या ओझ्याखाली आयुष्य ढकलत असतो. आजच्या जगात पैशांची समज ही सर्वात मोठी समज आहे. तुम्ही माझं म्हणणं मान्य कराल? नाती जुळणं, तुटणं, वाद-विवाद, मान-अपमान यामागे बहुतांश वेळा पैसा कारणीभूत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनी रूल्सबद्दल बोलणार आहोत. पैसा म्हणजे देव नाही, पण त्याचा धाकटा भाऊ नक्कीच आहे. तो थेट सुख देत नाही, पण सुख विकत घेण्याचं साधन नक्कीच आहे. आजूबाजूला पाहिलं तर सोशल मीडियावर सनसनाटी दाव्यांचा मारा सुरू आहे. तुम्ही श्रीमंत होऊ शकता, फिट होऊ शकता, तरुण दिसू शकता, ही क्रीम लावा, 20 वर्षांनी तरुण दिसाल, कुठलीही मेहनत न करता रातोरात कोट्यधीश बनाल. पण सत्य हे आहे की सगळे तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही. म्हणून आज मी पैशांबद्दल 3 ठोस नियम सांगणार आहे. हे नियम फक्त 1 वर्ष प्रामाणिकपणे पाळले तर पैशांची समस्या बऱ्याच अंशी सुटू शकते. मनी रूल्स नंबर 1, एकाच ठिकाणी टिकून काम करा. आज मी कोणालाही भेटले की एकच प्रश्न विचारते, सध्या काय करता? कारण मागच्या वेळी भेटले तेव्हा काहीतरी वेगळंच करत होते आणि पुढच्या वेळी भेटले तर पुन्हा काहीतरी नवीन करत असतील याची खात्री असते. आजच्या तरुण पिढीला एवढंच सांगायचं आहे, पेंडुलमसारखं इकडे तिकडे हलणं बंद करा. आज शेअर मार्केट, उद्या रिअल इस्टेट, परवा क्रिप्टो, मग एफिलिएट मार्केटिंग. कोणीही येतो आणि तुम्हाला आपल्या स्कूटरच्या मागे बसवून नेतो. मित्रांनो, पैसा तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी स्थिर होता. इकडे तिकडे उड्या मारून पैसा कमवता येत नाही. आज एक क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे आणि पुढची 5 वर्ष स्वतःला त्यात झोकवून द्या. देवाने प्रत्येक माणसाला एक खास गुणवत्ता दिलेली असते. तुमच्यातही नक्कीच एक युनिक क्वालिटी आहे, ती ओळखा. कोणतं काम तुम्हाला सहज जमतात? कोणत्या गोष्टींसाठी लोक तुमचं कौतुक करतात? असं काय आहे जे तुम्ही दिवस-रात्र थकल्याशिवाय करू शकता? मला लोकांशी बोलायला, समजावून सांगायला आवडत होतं. मी तासनतास थकल्याशिवाय मैत्रिणीशी बोलू शकत होते. मी तेच माझं प्रोफेशन बनवलं आणि आज परिणाम तुमच्या समोर आहे. एकच गोष्ट निवडा आणि 5 वर्ष पूर्ण समर्पणाने काम करा. ही सवयच तुमच्यासाठी पैशांचं दार उघडेल. मनी रूल्स नंबर 2, खर्चावर नजर ठेवा. एखादी गोष्ट विकत घेऊ शकते म्हणून ती घ्यायलाच हवी असं नाही. हुडबुद्धी असणाऱ्या लोकांसारखे पैसे उधळू नका. मी स्वतः ही चूक केली आहे. ज्यावेळेस मी कमवायला लागले त्या सुमारास मी महिन्याला 1 ते 2 लाख कमवू लागले होते. इन्कम टॅक्स भरायची वेळ आली तेव्हा माझ्याकडे पैसेच नव्हते. CA म्हणाले, इतकी कमाई केली, पैसा गेला कुठे? आणि खरंच मला माहिती नव्हतं. त्यांनी मला एक साधं पण आयुष्य बदलणारा सल्ला दिला. 30 दिवस प्रत्येक खर्च लिहिला. एक छोटी डायरी आणि पेन ठेवा. पैशांचा हिशोब लिहा. एक दिवसही चुकवू नका. 1 महिन्यानंतर तुमच्यासमोर तुमचं फायनान्शियल एक्स-रे असेल. मग तुम्हाला समजेल पैसा कुठे जातोय. सगळ्यात महत्त्वाचं, हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करा. मिडल क्लास माणसाला गरीब बनवायला एक आजार पुरेसा असतो. म्हणून हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्या. तो भविष्यात तुमची आयुष्यभराची बचत वाचवू शकतो. मनी रूल्स नंबर 3, आधी इन्व्हेस्ट करा, मग खर्च करा. बहुतेक लोकांचा फॉर्म्युला असा असतो, इन्कम, एक्सपेन्सेस, इन्व्हेस्टमेंट. हा फॉर्म्युला चुकीचा आहे. बरोबर फॉर्म्युला आहे इन्कम, इन्व्हेस्टमेंट, एक्सपेन्सेस. म्हणजे कमाई होताच सर्वात आधी इन्व्हेस्टमेंट काढा, मग उरलेलं खर्च करा. वॉरेन बफे म्हणतात, खर्च करून उरलेले पैसे इन्व्हेस्ट करू नका, तर इन्व्हेस्ट करून उरलेले पैसे खर्च करा. रक्कम नाही, टक्केवारी महत्त्वाची असते. 10% सुरुवात करा. हळूहळू 50 पर्यंत जा. बचतीची सवय हळूहळू वाढते. जसं गवळ्याने लहानपणापासून गाय खांद्यावर उचलली, तशीच 20 ते 40 वय हा बचतीचा प्राईम टाईम आहे. याच काळात श्रीमंतही होता येतं आणि गरीबही. लक्षात ठेवा, माणूस कमाईने नाही, बचत आणि इन्व्हेस्टमेंटने श्रीमंत होतो. आईन्स्टाईन म्हणाले होते, चक्रवाढ व्याज हा जगातील 8वा अजूबा आहे. जो समजतो तोच कमावतो, जो नाही समजत तो भरतो. मित्रांनो, हे होते 3 महत्त्वाचे मनी रूल्स. हे नियम अंमलात आणले तर तुमचं आर्थिक आरोग्य नक्कीच सुधारेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
धन्यवाद.